जय जय रघुवीर समर्थ. आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 17 व 18 व त्यावरील कथा श्रवण करणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे दासबोध निरूपण, समर्थ बाल निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटेल. चला तर मग आजच्या श्लोकांना आपण सुरुवात करूया. मनाचे श्लोक क्रमांक 17. मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊनी जाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंद ते खेद माणी विनियोगे. घरच्या नोकराबरोबर पळून जाऊन लग्न केलेल्या गीताला अर्थातच माहेर बंद झाले. प्रेमाची पहिली धुंदी उतरताच भयानक परिस्थितीला तोंड देणे तिला जड जाऊ लागले. निसर्ग नियमानुसार होणाऱ्या अपत्याचा जन्म दारुड्या आणि कंगाल नवऱ्याच्या घरी होण्यापेक्षा आईवडिलांची क्षमा मागून घरी व्हावा म्हणून ती घराबाहेर पडली. पायी चालत असतानाच रस्त्यातच अर्धवट बाळंतीण अपत्यहीन झाली. माहेरी न जाता तशीच ती स्वगृही परतली. परतताना तिच्या मनात आले, मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊनी जाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंद ते खेद माणी वियोगे. पुढील श्लोक क्रमांक 18. मना राघवे विन आशा नको रे, मना मानवाची नको कीर्ती तुरे. जया वर्णिता वेदशास्त्रे पुराणे, तया वर्णिता सर्वही श्लाघ्यवाणे. वरील श्लोकांच्या स्मरणाने तिला बराचसा धीर आला. एव्हाना नवऱ्याला पश्चाताप होऊन त्याने दुखावल्या अंतःकरणाने व्यवस्थित वागण्याचे कबूल केले आणि त्याप्रमाणे तो वागावयासही लागला. पुन्हा दिवस गेले. यावेळेस नवऱ्यासकट ती माहेरी जावयास निघाली. गरज म्हणून नव्हे तर माहेरचे सासरचे संबंध सुधारू या इच्छेने. आड जंगलात झाडावरील फळे तोडण्यासाठी झाडावर चढलेला तिचा नवरा पाय निसटून खाली आपटला आणि गतप्राण झाला. त्या अचानक झालेल्या आघाताने ती तेथेच बाळंत होऊन जुळे झाली. नवऱ्याचे दुःख विसरून मुलांना घेऊन ती निघाली. नदी तीरावर पोचली. पलीकडील काठावर माहेरचे गाव. संध्याकाळची वेळ. एकाला किनाऱ्यावर ठेवले तर दुसऱ्याला काखोटीस मारून नदीतून निघाली. काखोटीचे मूल पलीकडील किनाऱ्यावर ठेवून पुन्हा अलीकडील मूल नेण्यास येणार एवढ्यात विचारात भरकटलेल्या तिच्या हातून मूल सटकले. बघता बघता नजरेआड झाले. दुसरे नीट यावे म्हणून परतून अलीकडील काठावर यावयास निघाली. तो लांडग्याने डोळ्यात देखत ते मूल ओढून नेले. सैरभैर झालेली ती तशीच पाण्यात वळून माहेरच्या गावच्या काठावर पोचली. अतीव दुःखावेग आवरीत आईवडिलांना भेटण्यास ती धावत सुटली. सैरभैर व दुःखी मनस्थितीत आईवडिलांशिवाय कोणाचाही भरवसा तिला वाटत नव्हता. वाटेत स्मशानभूमी लागली. एका वेळेस 3 चिता तेथे जळत होत्या. ओळखीचे लोक दिसतात थोडे भान येऊन कोण गेले याबद्दल तिने विचारले. त्यांनी खाली मान घालून सांगितले, तुझ्या घराला आग लागली. आई, वडील आणि भाऊ तिघेही भाजून मेले. या चिता त्यांच्याच आहेत. दुःखाचा हा भयानक आवेग सहन न होऊन अंगावरील कपडे सोडून टाकून ती नग्न अवस्थेत पळू लागली. गावाबाहेरच भगवान बुद्धांचे प्रवचन चालू होते. वेडीपिशी होऊन पळणाऱ्या त्या नग्न अवस्थेतील मुलीला पाहून भगवंतांनी आपली चादर तिच्या अंगावर टाकली, ती कायमसाठी. हळूहळू तिच्या कलाकलाने संसारातील असारता, मिथ्यत्व, माईक दृश्य बाजूला सारण्याचा उपदेश करून भगवान बुद्धांनी भगवंतच सत्य आहे ही दीक्षा देऊन तिला धन्य केले. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. धन्यवाद.